नमस्कार, आपलं स्वागत आहे सिटी केबलवर। निवडणुका हा प्रत्येक भारतीयाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे। निवडणुका जवळ आल्या की चहाच्या कट्ट्यापासून ट्रेनपासून कॉलेज कट्टे सगळीकडे अगदी चर्चा चालू असतात, खमंग चर्चा चालू असतात। ह्या उमेदवारांनी असं केलं, ह्या उमेदवाराची ती पार्श्वभूमी आहे, ह्याचं असं आहे तसं, अशा सगळ्या चर्चा चालू होतात। पण सगळेच जण थेट उमेदवारापर्यंत पोहोचू शकतात असं होत नाही। त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांच्या काय कल्पना आहेत, हे सगळ्यांपर्यंतच पोहोचतं असं नाही। तर हाच मुद्दा लक्षात ठेवून किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी एक कार्यक्रम सादर केला आहे। त्याचं नाव आहे कोण ठरेल किमयागार। या कार्यक्रमामध्ये आम्ही उमेदवाराची मुलाखत घेतलेली आहे। त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय प्रश्न आहेत, हे मतदारांचे प्रश्न काय आहेत त्या मतदारसंघाबद्दल, त्यांना कितपत जाण आहे, त्यांना त्याच्याबद्दल काय नियोजन आहे, त्या मतदारांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे काय उत्तर आहेत, हे आम्ही त्याच्यातनं जाणून घेतलं आहे। ह्या मुलाखती बघा, तिथल्या काही स्थानिक लोकांचे आम्ही त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल काय मत आहे हे जाणून घेतलं आहे, ते बघा। आणि आपण सुज्ञ नागरिक आहात, ते बघून आपण नक्की ठरवू शकाल की उमेदवाराचं त्याच्या मतदारसंघाबद्दल काय नियोजन आहे आणि ह्याच्यावरनं तुम्ही नक्की ठरवू शकाल की तुम्हाला मतदानाच्या दिवशी कोणाला मत द्यायचं आहे। तर बघूया कार्यक्रम कोण ठरेल किमयागार। नमस्कार, आता आपण भेटूया श्री राजेश कदम यांना। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 143 विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की डोंबिवली शहर या त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचे काय नियोजन आहे, पक्षाचं काय वचननामा आहे, त्यांचा वैयक्तिक काही वचननामा आहे का ते। नमस्कार राजेशजी, सगळ्यात आधी तर आपलं अभिनंदन की आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे एक अधिकृत उमेदवार म्हणून आपण इथे निवडणूक लढवत आहात। राजेशजी, पक्ष ही नवीन, तसे एकूण तीन वर्ष झाली आहेत, एक फक्त लोकसभा निवडणूक लढवली आहे, कार्यकर्ते नवीन तरुण पण सळसळत्या रक्ताचे आहेत। हा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला? एक वेगळा अनुभव आहे। सर्व जे कार्यकर्ते आहेत माननीय राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन हे सर्व कार्यकर्ते आज आमच्या बरोबर या मैदानात उतरलेले आहे। विधानसभेच्या लढाईच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही अत्यंत चांगले काम केलं होतं आणि त्यात भरघोस यश सुद्धा आलं होतं। तर हा एक वेगळा आणि चांगला अनुभव आहे। राजेशजी, डोंबिवली शहर या मतदारसंघातनं आपण उभे आहात, ह्या शहराबद्दल आपली काही विशेष नियोजन आहे का? म्हणजे पक्षाचा एक जाहीरनामा अख्खा असतोच, पण ह्या मतदारसंघासाठी विशेष असं तुमचं काही जाहीरनामा आहे का? जाहीरनामा असं आम्ही त्याला म्हणू शकत नाही। आम्ही एक निर्धारनामा असं नाव दिलेलं आहे त्या गोष्टीला, की निर्धार केलेले आहे। जे डोंबिवलीत आज एक आमची ही डोंबिवली नगरी जी आहे ही फार जुनी डोंबिवली नगरी आहे, इतिहास काळात तिची नोंद आढळते। तर अशा या डोंबिवली शहराचे आज जे श्वास घ्यायला सुद्धा म्हणजे कोंडी झालेली आहे, अशा या डोंबिवलीला एक मोकळा श्वास घेण्यासारखी डोंबिवली बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल। राजेशजी, मोकळा श्वास हे तुम्ही म्हटलात, हे परफेक्ट आहे अगदी। मोकळा श्वास म्हणजे सगळ्या गोष्टींनी हवाय की प्रदूषण आहे, वाहनांची कोंडी आहे, रस्ते आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत। आज जर आपण बघितलं डोंबिवलीतून, तर डोंबिवलीतील जो आमचा मतदार राजा आहे हा सुशिक्षित व सुसंस्कृत आहे। आज डोंबिवलीतील जे कुटुंब आहे, या कुटुंबातील दोघंही नवरा आणि बायको हे दोघंही नोकरीनिमित्त डोंबिवली शहराच्या बाहेर असतात आणि संध्याकाळी थकून भागून पुन्हा डोंबिवलीत येतात। असं असताना सकाळ आणि संध्याकाळ ते जेव्हा डोंबिवलीत उतरतात तेव्हा त्यांना जो त्रास सहन करावा लागतो, मी देखील या सर्वसामान्य कुटुंबातलाच असल्याने मला देखील त्यांच्यासारखाच तो त्रास सहन करावा लागतो। तर हा जो त्रास आहे, रस्त्यातून चालताना फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, रस्त्यावर आला रिक्षात बसल्यावर खड्ड्यांचा प्रश्न आहे, हे जे जटिल प्रश्न आज गेले अनेक वर्ष आम्ही सहन करतोय, या त्रासातून या लोकांना मुक्त करायचं एवढंच। आणि डोंबिवली आमची जी आहे ही आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, हो मी या डोंबिवली शहराचा नागरिक आहे, अशी एक वेगळी डोंबिवली आम्हाला निर्माण करायची आहे। डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांबद्दल आपलं काय मत आहे? डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामाबद्दल आम्ही संपूर्ण डोंबिवलीकरांना पाठिंबा दिला होता की एकाही बांधकामाला आम्ही हात लावू देणार नाही, कारण ही त्या नागरिकांची चुकी नाही, ते राहणाऱ्या आमच्या मतदाराची किंवा नागरिकांची चुकी नव्हती। तर आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ज्या काही अनधिकृत बांधकाम जो प्रश्न आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभे राहील। याचा अर्थ असा नाही की आम्ही अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देतो। जी याच्या अगोदरची बांधकामं आहेत त्यात नागरिकांना च्या बाजूनी निर्णय व्हावा, जसा उल्हासनगरचा क्रायटेरिया लावला त्याचप्रमाणे डोंबिवलीला लावावा, अशी आमची मागणी आहे। राजेशजी,
आपल्या टाईट शेड्यूलमधनं आपण आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मी स्वतः आणि किमयागार क्रिएशन आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांच्यातर्फे आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.